तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मेथी मलाई मटार. अगदी दिसायला जेवढी अप्रतिम अशी दिसते तेवढीच खायला देखील अप्रतिम अशी लागते. आणि पालेभाज्या मुलं खायला तर खूप जास्त कंटाळा करतात, त्यामुळे ही भाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 मोठे चमचे असं तेल घेतलेलं आहे, 1 चमचा तूप देखील घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया. 7 ते 8 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे, 2 ते 3 लवंगा, त्यानंतर अर्धा इंच अद्रक आणि 2 हिरवी वेलची. त्यानंतर 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत. त्यानंतर एक मोठा असा कांदा. तर हे सगळं आपण मस्त असं फ्राय करून घेऊया. आणि हो, एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण ही रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे ही रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. तर कांदा इथे बोलत बोलत परतलेला आहे, अर्धवट असा परतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 गड्डी असा लसूण आणि अर्धा इंच अद्रक मी इथे कट करून टाकलेला आहे. तेलाचं प्रमाण सुरुवातीला जास्त घेतलं होतं, त्यामुळे लसूण इथे सुरुवातीला टाकलेला नाही. तुम्ही जर अगदीच सुरुवातीला ही भाजी करत असाल, म्हणजे स्वयंपाक करत असाल, तर नक्कीच तुम्ही लसूण नंतर टाका. तेलामध्ये टाकला तर तो फुटला जातो, अंगावर ओढण्याची भीती असते म्हणून. त्यानंतर एक मोठा असा टोमॅटो टाकून घेतलेला आहे, सोबतच थोडंसं मीठ, जेणेकरून टोमॅटो पटकन गळल्या जाईल यासाठी. तर छान असं मिक्स करून घेऊया. अगदी हे वाटण तयार करून घेण्यासाठी 2 ते 3 मिनटं लागतात, बारीक. तर हे 2 ते 3 मिनटामध्ये वाटण तयार झालेलं आहे. आपण हे थंड करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मेथी घेतलेली आहे, 1 गड्डी अशी. फक्त पानं घ्यायचे, स्वच्छ अशी धुवून बारीक कट करून घेऊन या आणि बाजूला ठेवून देऊया. त्यासाठी आपण तीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा असं जिरे टाकून घ्यायचे, 1 तमालपत्र आणि कट करून घेतलेली भाजी टाकून घ्यायची. अगदी बारीक अशी भाजी कट करून घ्यायची आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायची, जेणेकरून भाजीचा कडवटपणा निघून जातो आणि भाजी शिजल्या देखील जाते. तर या भाजीची टेस्ट म्हणजे मेथी म्हणाल तर थोडीशी कडवट, त्यानंतर कांदा थोडासा असा गोडसर आणि मलाई म्हटलं की आपण मलाई तर टाकणारच आहोत, आणि मटार, हे 3-4 फ्लेवर एकत्र येऊन ही भाजी अप्रतिम अशी तयार होते. फक्त या स्टेप तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि घरातल्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय. फक्त हे साहित्य कधी कोणतं टाकायचं एवढंच तुम्हाला या रेसिपीमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. चला, मेथी तर अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये तयार झालेली आहे. तर आपण ज्यावेळेस ती फ्राय करतो त्यावेळेस थोडासा कडवट असा वास येतो. त्यानंतर अर्धा मिनिटभर आपण ही परतून घ्यायची, अगदी परफेक्ट अशी परतल्या जाते. तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून, जारमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पूर्ण वाटण आपण इथे कढाईमध्ये टाकून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कलर आपल्या या वाटणाचा दिसत आहे. छान असं मिक्स करून घेऊया. अर्धा ते 1 मिनिट मिक्स केलं की साईडला तेल सुटायला सुरुवात होते. त्यानंतर आपण इथे ड्राय मसाले टाकून घेऊया. तर 1/4 चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट. अगदीच तुम्ही घरगुती मसाला, तुमचा जर ठेवणीचा मसाला असेल तो टाकला तरीही चालेल. 1 मोठा चमचा भरून असा पनीर टिक्का मसाला, तुमच्याकडे जो कोणता पनीर मसाला असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. अगदी छान असा फ्लेवर या पनीर मसाल्याचा आपल्या या भाजीला येऊन जातो. तर आपण इथे काजू यूज केलेले आहेत. काजूऐवजी तुम्ही इथे दही, मगजबी किंवा मग तिळाची पावडर यूज केली तरीही चालेल. छान असं मिक्स करून घेऊया. तर आपली इथे भाजी इतपत अशी छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी दिसत आहे. चला, अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही अगदीच अशा प्रकारे देखील ही भाजी खाऊ शकता, पण आपण इथे मटार देखील ॲड करणार आहोत. तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर आपण इथे मटार घेतलेले आहेत. तर मटार मी इथे सुरुवातीला अगदी पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटं उकडवून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला ही भाजीमध्ये खूप जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज पडणार नाही यासाठी. तर छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही अगदीच मटार जर भाजीमध्ये शिजवून घेणार असाल तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस भाजी फ्राय करून घेतली तेलामध्ये त्यावेळेस टाकले तरीही चालेल, सोबत टाकायचे म्हणजे छान असे शिजल्या जातील. त्यानंतर मी इथे दुधावरची साय घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध देखील घेतलेलं आहे. छान अशी फेटून घ्यायची आणि मग ती साय यूज करायची, किंवा मग अगदीच तुम्ही विकतची मलाई घेतली तरीही चालेल. पण मी जसं की सुरुवातीला म्हटले, घरगुती साहित्यामध्ये आपण ही मेथी मलाई मटार तयार करतोय आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशा प्रकारे चव लागली पाहिजे यासाठी हे सगळं साहित्य टाकणं तर गरजेचं आहे. चला, तर आपली ही भाजी इथपर्यंत अशी थोडीशी पातळ झालेली आहे. मला अजून थोडीशी अशी यामध्ये तेल वगैरे सुटलं पाहिजे इतपत थोडीशी पातळ हवी आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी पुन्हा एकदा ॲड केलेलं आहे, अंदाजे अर्ध्या ग्लासाला देखील थोडंसं कमी. छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त तुम्ही पातळ ठेवू शकता, पण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे करायची असली तर खूप जास्त पाणी टाकू नका बरं का.
तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं मटार देखील शिजलेले आहेत आणि भाजी देखील. त्यानंतर अगदी शेवटी थोडासा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी तेल सुटेल इथपर्यंत परतवून घेऊया, म्हणजे शिजवून घेऊया. अगदीच तुम्ही विकतची क्रीम यूज केली असली तर तुम्हाला इथे शिजवून घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. एखाद्या वेळेस ती क्रीम फुटण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे तर आपण इथे घरगुती दूध यूज केलेलं आहे, त्यामुळे अगदी 1 ते 2 मिनटं शिजून घेतलेले आहे आणि मस्त असं तेल आपल्या इथे भाजीला सुटलेलं आहे की नाही, अगदी दिसते की नाही, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे आपली ही भाजी. आणि हो, घरगुती साहित्यामध्ये बनवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.